तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 10 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता ऋषी अनामिकाला घेऊन घरी जाणार असतो. गाडीमध्ये ऋषीसाठी अनामिका छान असं गाणं पण म्हणते आणि मग त्यानंतर ऋषीला त्या अनामिकाने गाणं म्हणलं त्याच्यासाठी थोडं तरी तिच्यासाठी हसावं लागतं. त्यानंतर अनामिका ऋषीच्या हातावर हात ठेवते आणि त्याच्यासोबतनं काही गोष्टी बोलू लागते. आता त्यानंतर अनामिका म्हणू लागते की ऋषी तुला एक गोष्ट सांगू का. काही गोष्टी अशा असतात ना ऋषी की त्या वेळेच्या वेळेतच झाल्या ना की त्या खूप छान होऊन जातात. आणि माझी गोष्ट जर धरली ना तर मला तर तू बघता क्षणी आवडला होता. मग तर काय विषयच नाही. आता राहिलं फक्त तुझा प्रश्न. त्यानंतर आता अनामिका असं देखील म्हणू लागते आपण दोघेजण आता एकाच फील्डमध्ये काम करत आहोत. त्यानंतर आपण दोघे सोबत पण राहतो. त्यानंतर आपली जोडी पण छान दिसेल, सगळ्यांना आवडेल अशी आपली जोडी आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं आपल्या दोघांचं ना छान जमेल बरं का ऋषी. त्यानंतर ऋषीला काहीच बोलता येत नाही. ऋषी मात्र शांत बसतो. ऋषीच्या डोक्यात सतत फक्त कमळीचा विचार येत असतो. आणि इकडं काय अनामिकाची तर डायरेक्टली लग्नाची तयारी चालू असते. तर त्यानंतर अनामिका म्हणू लागते हो ऋषी बघ आता तुझाच निर्णय बाकी आहे. मला तर असं वाटतं आपल्या दोघांचं छान जमेल. मला तर अशी खात्री वाटते बघ. त्यानंतर ऋषी मात्र अनामिकाला घेऊन घरी जात असतो. आता दारामध्ये नयनतारा कमळीला अनामिकाविषयीच बोलत असते की अनामिका छान मुलगी आहे, छान संस्कार आहे, शिकलेली पण आहे आणि माझ्या ऋषीसोबत ना ती छान पण दिसेल. त्या दोघांची जोडी एक नंबर दिसेल. कमळी तुला काय वाटतं. असं हे सगळं नयनतारा कमळीसोबत बोलत असते. तेवढ्याच वेळामध्ये ऋषी आणि ती अनामिका घरी येत असतात. अनामिका ऋषी घरी आल्याच्या नंतर नयनताराला इतका आनंद होतो. बापरे किती छान जोडा दिसतो यांच्यावाला. नयनताराला बघूनच हे आवडत असतं. अनामिका घरी आली की अगोदर लगेचच नयनताराचा आशीर्वाद घेते. नयनतारा म्हणू लागते अगं अगं असं काय करते. मी तुझ्या मैत्रिणीसारखी आहे. असा आशीर्वाद वगैरे नको घेऊ. माझा आशीर्वाद ऑलरेडी तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर ऋषीला तर हे अजिबात आवडलेलं नसतं. ऋषी मात्र कमळीकडे बघत असतो. कमळी पण एकदम शांत बसलेली असते. त्यानंतर आता अनामिका कमळीकडे बघू लागते. म्हणू लागते काय ग तू कमळी आहेस ना. अगं ये हॅलो मी अनामिका आहे बरं का. कमळी पण मात्र अनामिकाला हॅलो वगैरे म्हणत असते. मग त्यावेळी नयनतारा मात्र अनामिकाला म्हणू लागते अगं हो आत्ताच तर आली. आता काय दारातच उभी राहणार आहेस का. आतमध्ये ये, चहा वगैरे पाणी वगैरे काहीतरी घे ना. ऋषी मात्र फक्त अस्वस्थपणे इकडे तिकडे बघत असतो. त्यानंतर अनामिका म्हणू लागते बापरे ऋषी तुमचं घर किती छान आहेस रे. मला तर खूप तुमचं घर आवडले. आणि फक्त घर नाही आवडलं बरं का मला माझी होणारी सासू पण आवडली. खूप क्यूट आहे आणि खूप छान आहे. आणि त्यानंतर मुळात म्हणजे एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट म्हणजेच मला माझा नवरा देखील आवडला. किती छान जोडी आहे ना आमच्यावाली. आणि मग त्यावेळी नयनताराला तर वाटत असतं खरंच खूप गोड मुलगी आहे. पण आता कमळीला आणि ऋषीला मात्र काही बोलता पण येत नसतं. फक्त एकमेकांकडे बघत असता. तर मित्रांनो बघूया आता उद्याच्या भागात काय होतं. ऋषी आणि अनामिकाचं लग्न कन्फर्म करते की काय नयनतारा ते नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.